सुनेत्रा पवारांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, मात्र त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीन। महाराष्ट्र हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करीन, असं ट्विट सुनेत्रा पवारांनी केले। काय ट्विट केले बघा। आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव आहे। माननीय अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे। दादांची कार्यशैली, निर्णय क्षमता आणि लोकांशी असलेली आत्मीय नातं हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे। त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणं, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणं हीच माझी प्राथमिकता। दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन, असं ट्विट सुनेत्रा पवार यांनी केले। या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच सामर्थ्य आहे। त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।